आदरणीय गायकवाड मॅडम, आदरणीय गारुडकर सर, तसेच आदरणीय गाडेकर साहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब पवार असतील, सर्वांनाच धन्यवाद देऊन सुरुवातीला आपण रिव्हिजन म्हणून 2 मिनिटात घेऊ आणि पुढील भाग सुरू करू. तर सर्वांनी काल जे आपण टेस्ट सोडवली किंवा टेस्ट आपण पाठवली होती ती आपण सर्वांनी काल टेस्ट सोडवली आहे. तर त्या टेस्टचं आपण कशा प्रकारे सोडवणं गरजेचं होतं किंवा त्यामध्ये काय अडचणी आल्या का आपण ते पाहणार आहोत आधी. तर तत्पूर्वी आपण थोडीशी रिव्हिजन पाहू. पहा, यामध्ये आपण पाहत आहोत घटक जो आहे तो म्हणजे रीडिंग सब्जेक्ट इंग्लिश मधला रीडिंग स्किल युनिट प्रोज 70 to 80 वर्ड, 70 ते 80 शब्दाचा प्रोज आहे. हा उतारा आहे आणि त्याचं आपण वेटेज पाहिले ते म्हणजे 5 प्रश्न आहेत आणि 10 मार्क आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की लेट्स अंडरस्टँड काय याच्यामध्ये आहे. रीडिंग बद्दल, रीडिंग एनी टेक्स्ट और पॅसेज हेल्प्स अस, आपल्याला काय मदत होते, टू कॉम्प्रिहेंड, टू अंडरस्टँड, टू इम्प्रूव्ह आवर लँग्वेज. म्हणजे आपल्याला आकलन होते, नंतर समजते, आपल्याला उतार्यामधली माहिती समजते आणि आपली भाषा सुद्धा सुधारते. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे की ह्या पॅसेज मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो. तर त्यामध्ये सायन्स विषयी माहिती असते, हिस्ट्रीमध्ये इतिहासाविषयी माहिती असते, वेदर रिपोर्ट असतो, हवामान विषयक, जाहिराती विषयक असू शकतं आणि दैनंदिन जीवनातले अनुभव असतात. मग ह्यामधून आपल्याला कोणकोणती स्किल किंवा त्यासाठी त्रिसूत्री काल सांगितले आपण. तर त्यामध्ये स्किमिंग म्हणजे पहिल्यांदा जनरल आयडिया पॅसेजची येण्यासाठी आपण काय करतोय, वाचन करतोय. नंतर स्कॅनिंग म्हणजे स्लो आणि पर्पजफुल म्हणजे हेतुपूर्वक रीडिंग आपण करतोय आणि त्यातून आपण कॉन्टेक्च्युअल मिनिंग त्याचा समजून घेतोय पॅसेज मध्ये. आणि तिसरा जो टप्पा आहे त्यामध्ये फाइंडिंग आन्सर्स, रीड क्वेश्चन्स अँड फाइंड करेक्ट आन्सर. आणि ह्याच्या सोबतच आपण काल चर्चा केली होती की ह्याच्या सोबतच अगोदर आपण सुरुवातीला काय करतोय, सुरुवातीलाच आपण प्रश्न ओव्हरलुक करून घेतोय. त्याने काय होणार आहे, आपला वेळ वाचणार आहे आणि आपल्याला उत्तर लवकर सापडणार आहेत. हे स्किल पाहिले जातात, स्किमिंग स्किल, स्कॅनिंग स्किल, व्होकॅब्युलरी स्किल, नंतर पर्सनल रिस्पॉन्स, हे स्किल त्याच्यामधून तपासले जातात, इव्हॅल्युएशन केलं जातं उतार्यामधून. मग आपल्याला त्याच्यानंतर आता आपण कालची जी टेस्ट होती त्या टेस्ट संबंधाने थोडीशी माहिती घेऊ की विद्यार्थ्यांनी ती टेस्ट सोडवली. आता त्याच्यामध्ये पहा, आपण जी टेस्ट पाहिली आहे त्यामध्ये आपण थोडस कोणत्या प्रकारे प्रश्न सोडवायला हवेत ते आपण पाहू. सर्वांना स्क्रीन दिसत असेल, त्यामध्ये आपण जी पहिली कालची टेस्ट आहे त्यामध्ये पहा, सुरुवातीला आपण विद्यार्थ्याचं नाव टाकलं असेल, कोणत्याही आपण सोडवत आहात हे नाव टाकतोय एका विद्यार्थ्याचं आणि एखादी तुमची जी शाळा आहे ती आपण शाळा टाकू आणि इयत्ता आपण टाकू आणि नेक्स्ट म्हणून अशा प्रकारे आपण सोडवतोय. आता ह्याच्यामध्ये काय दिले पहा, रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. पॅसेज वाचायचं आहे
आणि करेक्ट ऑप्शन काय करायचं आपल्याला शोधायचं आहे. आता इथे पॅसेज दिलाय आपल्याला, एक पॅसेज आपण दिलेला आहे आणि त्यानंतर पहिल्या पॅसेज नंतर 3 प्रश्न आणि दुसऱ्या पॅसेज नंतर 2 प्रश्न, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये टेस्टची रचना केलेली आहे, जसं आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातं. आता बघा पॅसेज आहे, तत्पूर्वी आपण काय करतोय, आपल्या सूत्रानुसार पहिल्यांदा प्रश्न पाहून घेतोय. तर प्रश्न आपण पाहूया. कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फुटबॉल इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन युरोप अँड डॉट डॉट. इंडिया, आफ्रिका, अमेरिका. इंडिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. मग आपल्याला याच्यामध्ये पर्याय शोधायचे. पुढं दुसरा क्वेश्चन आहे, चूज 2 ऑप्शन्स फॉर द फुटबॉल प्लेयर हू डिफेंड्स द गोल. 2 करेक्ट ऑप्शन शोधायचे, डिफेंडर, गोलाई, गोलकीपर, अटॅकर. तिसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द नंबर ऑफ डिफेंडर्स आर डॉट डॉट 3, 2, 5, 1. आता याच्यामध्ये आपण प्रश्न फक्त ओव्हरलुक करून घेतले. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, आता प्रश्नानंतर उत्तरा आपण वाचू. उत्तरा वाचत असताना आपल्याला काही महत्वाचा भाग समजेल आणि मग आपण उत्तर शोधणार आहे. आता पहा, पॅसेज आपण वाचू. आपण प्रश्न पाहत असताना आपल्याला हे समजलंय की फुटबॉल विषयी किंवा त्या खेळाविषयी हा उतारा आहे. तर पॅसेज वाचतोय आपण. फुटबॉल इज वन ऑफ द पॉप्युलर गेम्स इन इंडिया. इट इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन युरोपियन and South American countries. Football is played between 2 teams. Each side has 11 players. The goalkeeper defends the goal. He is also called goalie. There are 2 fullbacks who defend. There are 3 halfbacks who help the backs. The 5 attackers attack. The side that scores more goals is the winner. Then football teaches us the value of discipline. It keeps us physically fit and active. The most important thing that we learn from the game is team spirit. अशा प्रकारे आपण उत्तर पाहिलं. आता आपण प्रश्न पाहून उत्तरामध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. पहा प्रश्न काय आहे, कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फुटबॉल इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन युरोप अँड डॉट डॉट. आता हे आपल्याला वाक्य उत्तरामध्ये शोधायचंय. फुटबॉल इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन युरोप अँड डॉट डॉट. आपण पहा इथेच दुसऱ्या वेळेला वाक्य दिसते आपल्याला. फुटबॉल इज वन ऑफ द पॉप्युलर गेम्स इन इंडिया. इट इज म्हणजे फुटबॉलसाठीच वापरलेलं हे सर्वनाम. इट इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन युरोपियन अँड साऊथ अमेरिकन कंट्रीज. इथं उत्तर सापडलं आपल्याला, युरोपियन अँड साऊथ अमेरिकन कंट्रीज. मग इथं काय आहे, साऊथ अमेरिका आपल्याला पर्याय इथं आहे. इथं आपण पहा युरोप तर दिलेलंच आहे. मग राहिलं काय इथं बघा, इथं युरोपियन कंट्री झालं युरोप आणि साऊथ अमेरिका. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, चूज 2 ऑप्शन्स फॉर द फुटबॉल प्लेयर्स हू डिफेंड्स द गोल. 2 करेक्ट ऑप्शन शोधायचं आपल्याला, ते बारकाईने पाहायचं. मग त्यामध्ये आपल्याला काय काय पाहता येईल आपण उत्तरामध्ये शोधू. पहा प्रश्न पाहून घ्या. Choose 2 options for the football player who defends the goal. Defender, goalie, goalkeeper, attack. आता बघा इथं दिलेलं आहे, आपण वाचू. आता पहिल्या 4 वेळा आपण पाहिलं. आता फुटबॉल इज प्लेड बिटवीन 2 टीम्स. Each side has 11 players. पहा आपण, the goalkeeper defends the goal. He also called goalie. आलं उत्तर आपल्याला.
देर आर टू फुलबॅक डिफेन्स. म्हणजे काय काय शब्द दिलेत पहा. इथं डिफेंड करतो, गोल आहे बघा. फुटबॉल प्लेअर हु डिफेंड्स द गोल, तर त्याला काय म्हणतो आपण, गोल आहे म्हणतोय. आणखी काय म्हणतोय बघा, त्याच्यामध्ये दिले फुटबॉल इज प्लेड बिटवीन टू टीम्स, ईच साइड हॅज 11 प्लेयर्स, द गोल कीपर डिफेंड्स द गोल. डिफेन्स कोण करतंय, गोलकीपर त्याला आपण म्हणतोय. ही इज ऑल्सो कॉल्ड गोल आहे, म्हणजे गोलकीपर आणि गोल आहे ही दोन त्याला नावं दिसतील. मी इथं गोलकीपर आणि गोल आहे ही दोन नावं दिली. तिसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द नंबर ऑफ डिफेंडर्स आर. डिफेंडर्सची किती संख्या असते, 3, 2, 5, 1. आता कुठे पर्यायामध्ये ते आपण पाहू. तिथं पहा, आता आपण वाक्य वाचलं होतं, द गोल कीपर डिफेंड्स द गोल, ही इज ऑल्सो कॉल्ड गोल आहे. देर आर टू फुलबॅक्स हु डिफेंड, देर आर 3 हाफबॅक्स हु हेल्प द बॅक्स, द 5 अटॅकर्स म्हटले, पण आपल्याला कोण पाहिजे, डिफेंड करणारे पाहिजे. देर आर 2 फुलबॅक्स हु डिफेंड. किती आहेत, तर ते 2 आहेत. नाही तर आपण 2 ला गोल करू. आता पुढचं पॅसेज, दुसरा एक पॅसेज इथं आपण उत्तरं शोधलीत. आता आपण दोन्ही पॅसेजची एकत्रित उत्तरं पाहणार आहे, म्हणून पुढचा पॅसेज आपण शोधतो. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्या पॅसेजचं पण आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं. तर त्याआधी आपण प्रश्न पाहू. पहा, फाइंड फ्रॉम द पॅसेज द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. टू डू समथिंग to show that you disagree with the act or incident. To fail, to protect, to protest, to progress. नंतर पाचवा प्रश्न आहे, फाइंड फ्रॉम द पॅसेज द करेक्ट स्लोगन अबाउट ट्रीज. झाडांविषयी करेक्ट स्लोगन आपल्याला शोधायचे. कट ट्रीज फॉर फायरवूड, रिमेंबर चिपको मुवमेंट, फेल ट्रीज फॉर लिव्हिंग, ग्रो मोर ट्रीज फॉर आवर ब्राईट फ्युचर. आता पहा, प्रश्न पाहिले आपण, आता उत्तर वाचू. ॲज मॅनकाइंड प्रोग्रेस्ड, पीपल डिस्ट्रॉयड ट्रीज फॉर फायरवूड. आपण काय करतोय, त्या सूत्रांचा वापर करतोय. म्हणजे पहिल्यांदा आपण प्रश्न पाहिले, नंतर आपण स्किमिंग करतोय. स्किमिंग म्हणजे आपण जनरल आयडिया समजून घेण्यासाठी वाचतोय. आता जनरल आयडिया आपल्याला समजलेली, ह्याच्यामध्ये प्रश्न वाचल्यानंतर जनरल आयडिया पटकन समजते. स्किमिंगचा वेळ आपल्याला वाचतो आणि मग आपण काय करू शकतो, स्कॅनिंग करू शकतो, स्लो रिडिंग करू शकतो, त्याचा कॉन्टेक्स्चुअल मिनिंग समजून घेण्यासाठी. आणि त्यानंतर आपण काय करतो, प्रश्नांची उत्तरं शोधतो. आता पहा, ॲज मॅनकाइंड प्रोग्रेस्ड, people destroyed trees for firewood and for creating space for farming and settling. They fell trees selfishly. Everyone should realize the need to protect, save, and grow more trees. We must remember the Chipko movement in Garhwal. उत्तराखंडमध्ये गढवाल आहे. To protect trees from access, everyone must protest against tree felling. If you need to cut one tree, you should plant 2 more trees, 2 more and rear them. एक झाड जर कट तुमच्याकडून करायची वेळ आली तर तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त झाड लावून जगवले पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. ग्रो मोर ट्रीज फॉर आवर ब्राईट फ्युचर. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जास्तीत जास्त झाड लावले पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी, कशा संबंधाने उत्तर आहे हा, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, झाडांसंबंधी, झाडांचं महत्व आणि माणसाने केलेला विध्वंस या संबंधी आपल्याला दिसते उत्तर. आता आपण पाहू, तर याच्यामध्ये काय दिलाय प्रश्न, टू डू समथिंग. हे काल तुम्ही सोडवलेले, म्हणून आपण थोडस पटपट घेतोय. टू डू समथिंग टू शो that you disagree with the act or incident.
मग आपल्याला आपण डिसॅग्री म्हणजे काय, की आपण असहमत आहोत हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, विरोध करतो. विरोधसाठी आपल्याला व्होकॅब्युलरी शब्द माहित पाहिजे. तर ह्याच्यामध्ये उत्तरामध्ये शब्द आलाय तो म्हणजे बघू आपण इथं प्रोटेस्ट. बघा, एव्हरीवन मस्ट प्रोटेस्ट अगेन्स्ट ट्री फिलिंग. आता इथं प्रोटेस्ट आलाय, विरोध करायचा आहे. वृक्ष तोडण्याच्या विरोधी आपण उभं राहिलं पाहिजे. फाइंड फ्रॉम द पॅसेज द करेक्ट स्लोगन अबाउट ट्रीज. आता इथं आपण वाचलं होतं पहा, इफ यू नीड टू कट वन ट्री, जर तुम्हाला गरज पडली एखादं झाड कट करण्याची, यू शुड प्लांट 2 more अँड रेअर देम. हे आपल्याला इथं झाडांसंबंधी वृक्षांसंबंधी घोषवाक्य पाहायला मिळते. आता इथं काय दिले पहा, कट ट्रीज फायरवूड, झाड लाकूड किंवा तुम्हाला इंधनासाठी झाड कट करा. रिमेंबर चिपको जे आंदोलन झालं ते आठवणीत ठेवा. फेल ट्रीज फॉर लिव्हिंग आणि ग्रो मोर ट्रीज फॉर आवर ब्राईट फ्युचर. बघा इथं दिलेलं आहे आपल्याला, शेवटी आपण वाचलं, ग्रो मोर ट्रीज फॉर आवर ब्राईट फ्युचर. जसं तसं आपल्याला स्लोगन तिथं दिलेलं आहे पहा. आता आपण हे उत्तर सोडवलेत का आपण पाहिले एकदा. एखादं क्लिक खालीवर होऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित फक्त बघून घ्यायचं की आपण एखाद्या उत्तराला बरोबर सोडवलंय, बरोबर पण क्लिक बरोबर झालंय का. सबमिट म्हणू आपण त्याला. सबमिट म्हणलो आपण तर तुम्हाला व्ह्यू स्कोअर साठी बटन दिसेल, त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला तिथं 10 पैकी 10 तुम्हाला गुण मिळाले. आणि जर आपलं एखादं उत्तर चुकलं असेल तर तिथं तुम्हाला ते दाखवलं जातं. समजा इथं कोणतं हे उत्तर बरोबर आहे, हे उत्तर तुमचे बरोबर आहे, हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. मग जे तुमचं चुकलं असेल ते चुकीचं दाखवतं आणि खाली बरोबर उत्तर दाखवतं. मग तुम्ही ज्यांनी सोडवली नसेल त्यांनी अशी टेस्ट सोडवा. आज पण आपण टेस्ट पाठवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण काल जे काही पॅरेग्राफ पाहिले त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं बघा. त्याच्यामध्ये 2017 मधील प्रश्नपत्रिका आपण पाहिली. 2017 मध्ये आपण जी प्रश्नपत्रिका आली होती ती सोडवून घेतली. त्यामधले 2 पॅसेज आपण व्यवस्थित सोडून घेतले. आता त्याच्यानंतरची आपण प्रश्नपत्रिका पाहू. 2018 साली कशा प्रकारचे प्रश्न, कारण काय होतं आपण सराव खूप करतो आणि सराव वेगवेगळ्या पुस्तकामधून करतो आणि मग होतं काय, आपण जास्त सराव करतो आणि पेपरला सोपं येतं. सराव जास्त करतो आपण आणि पेपरला सोपं येतं. पहा 2018 साली काय प्रश्न आलेत आपण पाहू पॅसेज मध्ये. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. आपल्याला योग्य पर्याय शोधायला सांगितलेला आहे. पहा, स्टुडंट वेअर मेकिंग अ लॉट ऑफ नॉईज इन द क्लास. आता हा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये नाही, सॉरी, इथं पॅसेज खाली दिलाय क्वेश्चन 14 आणि 15 साठी. 2018 ची प्रश्नपत्रिका आहे, 14-15 साठी आपण पाहू. रीड द पॅसेज अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. पॅसेज वाचा आणि योग्य पर्याय शोधा. 2 प्रश्नासाठी दिले, 14 आणि 15. मग पहा आता याच्यामध्ये आपण हा पॅसेज आहे. आपल्या सूत्रानुसार आपण पाहतोय. सुरुवातीला काय करतो आपण, प्रश्न पाहून घेतोय. व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रिटल? लिक्विड, फर्नेस, ब्रेक्स इझिली, सबस्टन्सेस. दुसरा प्रश्न आहे, ग्लास इज अ मिक्सचर ऑफ डॉट डॉट कॉम्पोनंट्स. आता हे 2 प्रश्न आहेत त्याच्यावरती. मग आता आपल्याला ह्या प्रश्नावरून कळते ग्लास विषयी म्हणजेच काचेविषयी काहीतरी आहे. आता आपण तो उतारा थोडा स्किमिंग करून घेऊ आणि ते स्किमिंग करत असताना आपण महत्वाच्या वाक्यांना थोडस अंडरलाईन करून घेत चालू, म्हणजे आपल्याला जेणेकरून उत्तर शोधायला सोपं जाईल आपल्या त्रिसूत्रीनुसार. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्सेस that we see around us. There are so many things around us that are made from glass, such as light bulbs, bottles. हे पहा,
काय काय बनवलं जाते, लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, मार्बल्स एक्सेट्रा. हाऊ दिस ग्लास इज मेड, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा ग्लास नेमकं ही काच जी आहे ती कशी बनवली जाते. इट इज मेड बाय हिटिंग a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. The mixture is heated in a furnace till glass has become cold. It is not possible to shape it. Glass is brittle. Glass is brittle. That means म्हणजे काय, it breaks easily. It breaks easily. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. आपण उत्तराचं थोडस स्किमिंग करून घेतले, वाचन करून घेतले. आता आपण काय करणार आहोत, तर उत्तर शोधणार आहोत. मग हा उत्तरा जर आपण समजून घेतला सावकाश वाचून, तर त्यामध्ये काय दिले पहा, तर ग्लास संबंधाने माहिती दिलेली आहे. तो कसा तयार होतो, कशी काच तयार होते, त्यासाठी कोणकोणते घटक वापरतात, कोणती प्रक्रिया करतात आणि ग्लास कशा प्रकारे त्याचं नेचर आहे, स्वरूप आहे. आता जर आपण विचार केला तर तुम्ही पहा, हे जे उतारे आहेत ते तुमच्या 6वीच्या पुस्तकातील, 7वीच्या पुस्तकातील, 5वीच्या पुस्तकातील, 4थी किंवा 3री त्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आपण शिकलेलो जे उतारे आहेत त्याच्यापैकी काही उतारे पडलेत. हे उतारे सर्व आपल्या पुस्तकातील पडलेले आहेत, म्हणजे सीन पॅसेज आहेत. त्यासाठी आपण बारकाईने आपली पुस्तकं वाचली पाहिजेत. म्हणजेच फक्त आपण 8वीला आहेत म्हणजेच आपण 6वीचं पण इंग्लिशचे पुस्तकं आपण वाचली पाहिजे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ते उतारे सहज सापडतील. 6वीला आपण हा अभ्यासलेला उतारा हा आहे 6वीमध्ये. आता बघू, व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रिटल. आता ब्रिटल हा कीवर्ड, ब्रिटलचं मिनिंग विचारले. ब्रिटल ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ. मग ठिसूळ जे आहे म्हणजे काच आपण पाहतो की काच खाली पडली तर ती तुटते, त्याला ब्रिटल म्हटलं जातं. मग हे ब्रिटल जे आहे, तर ब्रिटल म्हणजे काय तसं विचारले त्यांनी. ब्रिटलचा अर्थ काय, मिनिंग काय. लिक्विड, आता लिक्विड जर म्हटलं तर लिक्विड म्हणजे काय, पातळ किंवा द्रव पदार्थ. लिक्विड आहे का ब्रिटलचा अर्थ. फर्नेस, फर्नेस म्हणजे भट्टी. ब्रेक्स इझिली, सहज तुटणारे. आणि सबस्टन्स म्हणजे पदार्थ. आता आपण कॉन्टेक्स्चुअल मिनिंग पाहण्यासाठी उतार्याकडे जाऊ. मग ब्रिटल शब्द कुठे दिसतोय आपल्याला, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, कीवर्ड शोधायचा. ब्रिटल शब्द आपल्याला इथे दिसतोय, इथं ब्रिटल शब्द दिसतोय. ग्लास इज ब्रिटल. दॅट मीन्स, हो का, मिनिंग विचारलं इथं त्यांनी डायरेक्ट दिले. दॅट मीन्स काय दिले, इट ब्रेक्स इझिली. ग्लास इज ब्रिटल, दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली, म्हणजे तो सहज तुटतो. इट ब्रेक्स इझिली. मग त्याच्यामध्ये पहा आपल्याला पर्याय कोणता बरोबर आहे. आता इट ब्रेक्स इझिली आपल्याला पर्याय सापडलाय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, ब्रेक्स इझिली, सहज तुटणारा आहे. बघा त्याचा अर्थ सापडला आपल्याला, त्याला पर्यायाला बोल केलं. आता पुढचा प्रश्न पाहू. ग्लास इज अ मिक्सचर ऑफ डॉट डॉट कॉम्पोनंट्स. मग ग्लास किती कॉम्पोनंटचं मिक्सचर आहे, किंवा त्याच्यासाठी संख्या दिली त्यांनी पर्यायात, 2, 3, 4, 1. कोणकोणते कॉम्पोनंट आहेत आपण बघू. आता हे बघा, मिक्सचर. आता ग्लास इज मिक्सचर, मिक्सचर हा कीवर्ड आहे. ग्लास इज अ मिक्सचर ऑफ डॉट डॉट कॉम्पोनंट्स. आता हा शब्द आपण कुठे ते आपण महत्वाचे अंडरलाईन केलेत वाक्य बघा. इट इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ. मग ग्लास कसे कसे मिक्सचर केलं जातं बघा. मिक्सचर ऑफ, पहिले इथे दिले क्लीन व्हाईट सँड, एक झालं. अँड केमिकल्स, केमिकल्स टाकले जातात. कोणकोणते, लाईक कशासारखे, कोणकोणते केमिकल आहेत, सोडा
अँड लाईम. आता लगेच उघड उघड आपल्याला समजलं किती पदार्थ झाले. पहा, क्लीन व्हाईट सँड, सोडा आणि लाईम. तर हे 3 पदार्थ झाले. मग किती कॉम्पोनंट पासून बनले, तर 3. मग आपण इथं 3 पर्याय कुठं आहे, 3 उत्तर कुठं आहे, तर 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. मग हे 2 नंबरच्या पर्यायामधलं उत्तर आपण शोधलं. अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, आपल्या सूत्रानुसार पहिल्यांदा थोडस आपण प्रश्न ओव्हरलूक केले, नंतर आपण काय केलं, स्किमिंग करून घेतलं उत्तराचं, नंतर काय केलं, सावकाश वाचन करून ते समजून घेतलं, आणि प्रश्न काय केले आपण पटपट प्रश्न आणि त्याच्यातला कीवर्ड शोधून उत्तरं शोधली. अशा प्रकारे आपण उत्तरं शोधू शकतो. आता बघा, त्यानंतर पुढचा जो आहे 2018 साली आलेला उत्तरा, इथं आपण पाहू. तर क्वेश्चन नंबर 20 ते 22 म्हणजे 3 प्रश्न या उत्तरावरती आलेले आहेत. तर आपण काय करू, आपल्याला ठरलेल्या सूत्रानुसार आपण अगोदर प्रश्न पाहून घेऊ. बघा, कंप्लीट द वेब बाय चूजिंग 2 करेक्ट ऑप्शन्स. आपल्याला इथं काय केलंय, 2 करेक्ट ऑप्शन्स दिले शोधायला. आता कधी कधी आपल्याला फसवलं जातंय, म्हणजे आता इथं आपल्याला वाटतंय प्रश्नचिन्ह तर एकच दिले, बॉक्स एक प्रश्नचिन्ह एक आहे, बॉक्स एक आहे, मग 2 कसे, परंतु आपल्याला विचारले ते बारकाईने आपण पाहायला पाहिजे. इथं 2 करेक्ट ऑप्शन्स म्हणले, म्हणजे कशा प्रकारे प्रश्न सोपे असतात, फक्त आपण ते बारकाईने वाचले पाहिजेत. त्याच्यामध्ये काय दिले, डायमंड्स, रुबीज, इमेराल्ड, सफायर. आता ह्याच्यामध्ये काय काय दिले, पर्याय दिले पहा प्रश्नचिन्ह जागी भरायला. ऑयस्टर, जेमस्टोन्स, मिनरल्स, क्रिएचर्स. दुसरा प्रश्न 21वा पाहू आपण. वेअर कॅन वी गेट ब्युटिफुल नॅचरल पर्ल्स. पर्याय दिलेत अमेरिका, वॉटरफॉल्स, शॉप्स, पर्शियन गल्फ. तिसरा दिलाय 22वा प्रश्न. हाऊ इज द ऑयस्टर प्रोटेक्टेड, बाय द सी, बाय अ शेल, बाय द पर्ल्स, बाय द पीपल. आता आपण उत्तराकडे जाऊ. आपण उत्तरामध्ये पाहू, स्किमिंग करू. हा विविध रत्नांविषयी हा उत्तरा आहे, आपल्याला प्रश्नांवरून समजतं. उत्तर पाहू. पर्ल्स म्हणजे मोती. पर्ल्स आर ॲज व्हॅल्युएबल ॲज द ज्वेल्स, बट देअर इज डिफरन्स बिटवीन पर्ल्स अँड अदर जेमस्टोन्स. पर्ल्स हे व्हॅल्युएबल आहेत, पण त्याच्यामध्ये पर्ल्स आणि इतर जेमस्टोन्स, इतर जी रत्न आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. काय डिफरन्स आहे पहा. लाईक कोणकोणते पुढं, डायमंड्स. बघा, डायमंड्स आहेत, डायमंड्स, रुबीज, इमेराल्ड्स, सफायर्स. पहा, आता हे आपल्याला माहित पाहिजे. डायमंड्स जे आहेत, डायमंड्स म्हणजे आपण म्हणतो की डायमंड्स म्हणजे हिरा. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे, आपल्याला माहिती आहे. नंतर रुबीज, रुबीज म्हणजे काय, तर माणिक. माणिक हे रत्न आहे रुबीज म्हणजे. इमेराल्ड म्हणजे पाचू. सफायर्स म्हणजे नीलम. अशा प्रकारचे हे काय आहेत, रत्न आहेत. वी गेट डायमंड्स पहा, म्हणजे हे महत्वाचं आहे. आपल्याला काय मिळतात, डायमंड्स कुठून मिळतात, वी गेट डायमंड्स अँड अदर जेमस्टोन्स, आणि इतर रत्न हे कुठून मिळतात, रॉक्स, फ्रॉम रॉक्स इन माइन्स. खाणीमध्ये जे रॉक्स असतात म्हणजे खनिजे, थोडक्यात हे खाणीतून मिळणारी, म्हणून दे आर मिनरल्स, ती खनिजे आहेत, दे आर मिनरल्स. वी गेट पर्ल्स फ्रॉम लिव्हिंग क्रिएचर्स नोन ॲज ऑयस्टर्स. पर्ल्स कुठून मिळतात ते दिले.
ऑयस्टर्स पासून मिळतात. दे आर काइंड ऑफ शेल फिश, हे महत्वाचं आहे. शेल म्हणजे कवच, शेल फिश. दे lie in water and oyster has a soft body, मऊ मृदू काय असते. It is protected by shell made of two parts, can open and close. मग तर दिले आपण आता महत्वाचं वाक्य असलं, इट इज प्रोटेक्टेड, कशाने प्रोटेक्ट केलंय त्याला, बाय शेल मेड ऑफ टू पार्ट्स, कॅन ओपन अँड क्लोज, दोन पार्टने बनलेले, ते ओपन पण होतं क्लोज पण होऊ शकतं. वेन अँड ऑयस्टर फेसेस अ डेंजर, त्यावेळेस त्याला धोक्याचा शंका निर्माण होते, धोका त्याला समजतो. द शेल क्लोजेस अप टाइटली, ते जे कव्हर असतं, शेल असतं, कवच असतं, ते तो टाइटली क्लोज करून घेतो, बंद करून घेतो. पर्ल्स ऑयस्टर्स आर फाउंड इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सापडतात. मोस्टली इन सीज, समुद्रामध्ये, अँड इव्हन इन सम लेक्स अँड रिव्हर्स, छोटी सरोवरामध्ये आढळतात, नद्यांमध्ये सुद्धा आढळतात. दे पर्शियन गल्फ is specially known for its beautiful natural pearls. बघा, पर्शियन गल्फ जे आहेत कशासाठी महत्वाचं, त्याचं महत्वपूर्ण माहिती आहे त्याची किंवा नोंद घेतलेली आहे. इट्स ब्युटिफुल नॅचरल पर्ल्स, नैसर्गिक पर्ल्स जे आहेत, तर त्यासाठी जे मोती आहेत तर त्यासाठी याची नोंद घेतलेली आहे. आपण हा उतारा सावकाश वाचून घेतला आणि त्याच्यामधून आपण काही महत्वाच्या भागाला पण अंडरलाईन करू. आता आपण उत्तर शोधू. तर पहिलं याच्यामध्ये काय दिले पहा, कम्प्लीट द वेब बाय चुजिंग टू करेक्ट ऑप्शन्स, म्हणजे आपल्याला दोन बरोबर पर्याय शोधायचे. ह्याच्यामध्ये दिले डायमंड दिले, सफायर दिले, रुबीज दिले, इमेराल्ड्स दिले. मग आता इथं पर्याय आपल्याला शोधायचे, तर हे कशा संबंधाने, तर रत्न संबंधाने. आता रत्न संबंधाने ओळख कुठं आलेली बघू आपण. बघा, पर्ल्स आर ॲज व्हॅल्युएबल ॲज वेल्स, आपण महत्वाचे वाक्य अंडरलाईन केलं जाऊन बघा. अँड अदर जेमस्टोन्स कोणकोणते, लाईक डायमंड, रुबीज, इमेराल्ड, सफायर, हे इथे दिले. ह्याच्यामध्ये कोणकोणते दिले बघा, डायमंड दिले, रुबीज दिले, इमेराल्ड दिले, सफायर दिले. आता काय म्हणलंय त्यांना, जेम्स राहिले काय त्याच्यामध्ये, तर बघा हे काय आहेत, तर हे काय आहेत, रत्न आहेत आणि खनिज पण आहेत. मग ह्याच्यामध्ये पर्यायामध्ये बघा, ऑयस्टरचा संबंध आहे का, नाही. क्रील, नंतर जेमस्टोन्स, तर जेमस्टोनचा संबंध आहे, खडे एक प्रकारचे हे, आणि मिनरल्स म्हणजे खनिज. तर आता इथं आपण पाहिले बघा, दे आर मिनरल्स म्हणजे कुठून, अदर जेमस्टोन्स कुठून मिळतात, हे रॉक्स इन माइन्स, म्हणून दे आर मिनरल्स, म्हणून त्याला खनिजे म्हणतात, दे आर मिनरल्स. ह्या दोन लाईनचा आधार घेऊन आपल्याला हे उत्तर सापडतं. त्याच्यामध्ये जेमस्टोन्स आणि ती खनिज आहेत, कारण ते खाणीतून मिळतात, म्हणून त्याला मिनरल्स म्हटले. आता बघा, मग हे पर्याय आपण कुठं सापडतात बघू. तर हे आपल्याला सापडतात ते कुठं बघा, ऑयस्टर नाही, कुठं आहे, जेमस्टोन्स. जर जेमस्टोन्स आपल्याला सापडले आणि दुसरं काय सापडले, तर मिनरल सापडले. तर हे दोन पर्याय आपल्याला सापडले. पुढं, व्हेअर कॅन वी गेट ब्युटिफुल नॅचरल पर्ल्स. आता हे वाक्य जसंच्या तसं आपण आता उत्तराच्या शेवटी वाचलं होतं पहा, जसंच्या तसं शेवटी आपण उत्तरामध्ये वाचलं होतं. पर्शियन गल्फ इज स्पेशली नोन फॉर इट्स ब्युटिफुल नॅचरल पर्ल्स, म्हणजे पर्ल जे आहेत, मोती जे आहेत, ते बघा त्यासाठी कोणतं ठिकाण आहे, तर ते म्हणजे अमेरिका नाही, वॉटरफॉल्स नाही, शॉप्स नाही, तर आपल्याला उत्तरामध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे की
पर्शियन गल्फ शेवटच्या लाईन मध्ये, म्हणून आपल्याला उत्तर सापडलं पर्शियन गल्फ. पहा 20 नंबरचा प्रश्न पाहिला आपण, 21 पाहिला, आता 22. बघा प्रश्न कुठपासून कुठपर्यंत आहेत, 20 ते 22. हा 22वा प्रश्न पहा, हाऊ इज द ऑयस्टर प्रोटेक्टेड. ऑयस्टर जो आहे तो कशा प्रकारे प्रोटेक्ट केलेला आहे. मग प्रोटेक्टेड कसा प्रोटेक्टेड केलेला आहे, प्रोटेक्ट केलाय तो आपण कीवर्ड घेऊन आपण शोधू. तर आपण प्रोटेक्टेड आपण पाहिलं, अँड ऑयस्टर हॅज सॉफ्ट बॉडी म्हणले, त्याच्या पुढे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, इट इज प्रोटेक्टेड. पहा इट इज प्रोटेक्टेड बाय अ शेल. कशाने प्रोटेक्ट झालेला आहे तो, बाय अ शेल. आणि पुढे काय दिलंय, मेड अप ऑफ 2 पार्ट्स कॅन ओपन अँड क्लोज. म्हणजे ऑयस्टर हा शेलने प्रोटेक्ट केलेला आहे. मग पहा आपल्याला पर्यायामध्ये काय सापडतंय, बाय द सीने प्रोटेक्ट आहे का, नाही. बाय अ शेल उत्तर सापडले तरी सुद्धा पुढे आपण उत्तर काय करणार आहोत, चारही पर्याय पाहणार आहोत. बाय द पर्ल्स उत्तर नाही आपल्याला दिसलं, आणि बाय द पीपल लोकांचा तर तिथं काही संबंध त्याच्या उत्तरामध्ये दिलेला नाही. बाय अ शेल मी इथं पहा आपले तिथं दिलंय की इट इज प्रोटेक्टेड बाय अ शेल, राईट उत्तर मिळाले. त्यामुळे आपण इथं पर्याय क्रमांक 2 गोल करतो. बा अशा प्रकारे आपण हा सुद्धा उत्तर का सोडवला की सुरुवातीला प्रश्न पाहिले, पुन्हा स्किमिंग केलं, पुन्हा स्लो रिडिंग केलं, व्होकॅब्युलरी कॉन्टेक्स्ट मिनिंग समजून घेतला, आणि मग एक एक प्रश्न आपण व्यवस्थितरित्या सोडवला, म्हणजे आपला प्रश्न एकही चुकत नाही. नंतर पुन्हा पाहू आपण 2019 सालचे प्रश्न करूया. 2019 सालामध्ये आपल्याला पाहायचं की कोणता उतारा आपल्याला आलेला आहे, कशा प्रकारचा. इन्स्ट्रक्शन्स फॉर 1 and 2, रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहा आपल्याला पॅसेज वाचायचे व्यवस्थित आणि प्रश्नाचे उत्तर शोधायचे. तर आपल्या सूत्रानुसार आपण जाऊ, अगोदर प्रश्न पाहून घेऊ. पहिला प्रश्न दिलाय, चूज द करेक्ट ऑप्शन. चीट कांट कॉपी युअर डॉट डॉट. इथे बघा, पाम, हँडरायटिंग, फिंगरप्रिंट आणि सिग्नेचर. म्हणजे एखादा चिटर जो आहे तो आपलं कोणत्या गोष्टी कॉपी करू शकत नाही, कांट म्हटले, कांट. पुढचा प्रश्न बघू आपण, धिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स. हा उतारा कशा संबंधी आहे. प्रश्न पर्याय दिलेत, फिंगरप्रिंट, फुटप्रिंट, पेपर प्रिंट, कलर प्रिंट. आता आपण उत्तराकडे जाऊ. बघा, लुक ॲट युअर पाम, आपल्या तळहाताकडे पहा, अँड स्पेशली द टिप्स ऑफ युअर फिंगर्स क्लोज. आपल्या बोटांची जी पहिलं जे आपण त्याला कांड म्हणतो पहिलं, त्याच्याकडे बारकाईने जर आपण पाहिलं त्याच्यावरती आपल्याला काय दिसतं, यू विल सी, तुम्हाला नक्की पाहायला मिळेल काय, द लाईन्स ऑन युअर फिंगर्स व्हेन इट इज प्रिंटेड ऑन द पेपर. ज्यावेळेस हे त्या ज्या रेषा असतात त्या आपण कागदावरती प्रिंट करतो, म्हणजेच आपण त्या प्रिंटिंग पॅड मध्ये आपली बोट बुडवतो आणि आपण कागदावरती ठसे उमटवतो, त्यावेळेला इट इज युअर फिंगरप्रिंट. काय म्हणले त्याला, इट इज युअर फिंगरप्रिंट. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या बोटांचे ठसे तुम्ही कागदावर उमटवता त्याला फिंगरप्रिंट म्हणतात. फिंगर म्हणजे बोट, प्रिंट ठसा, बोटांचे ठसे. इच पर्सन्स फिंगरप्रिंट इज युनिक. म्हणजे जगामध्ये, विश्वामध्ये प्रत्येक माणसाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे आहेत, कोणाचेही फिंगरप्रिंट सेम नाहीत. युनिक म्हटलंय त्याला, युनिक म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही, युनिक. जसं तुम्ही सगळेजण युनिक आहात, प्रत्येक जण युनिक आहे,
देअर आर मिलियन्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड. मिलियन्स ऑफ पीपल आहेत जगामध्ये. बट ईच पर्सन हॅज अ डिफरंट फिंगरप्रिंट. प्रत्येक व्यक्तीचे जे फिंगरप्रिंट आहेत, बोटांचे ठसे आहेत, ते वेगवेगळे आहेत. इजंट अमेजिंग? आहे का नाही आश्चर्य हे? अ चीट कॅन कॉपी युअर हँडरायटिंग. एखादा जो कॉपी करणार आहे, चीटिंग करणार आहे, तो तुमचे हँडरायटिंग बघून जसं तसं हँडरायटिंग काढू शकतो. एखाद्या मुलाचं हँडरायटिंग पाहून दुसरा मुलगा जसं तसं हँडरायटिंग काढू शकतो. एखाद्या व्यक्तीचं हँडरायटिंग अक्षर पाहून दुसरा व्यक्ती तसं हस्ताक्षर करण्याचा प्रयत्न करू शकतो, काढू शकतो. ऑर युअर सिग्नेचर, तुमची सही सुद्धा दुसरा काय करू शकतो, पाहून करण्याचा प्रयत्न करून जशी तशी म्हटलं तरी करू शकतो. बट ही कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट. परंतु तो तुमची फिंगरप्रिंट कॉपी करू शकत नाही. म्हणजे जो चिटर असतो, तिथे आपण प्रश्न याच्या संदर्भाने वाचला होता, म्हणून आपण थोडस इथं महत्वाचं अंडरलाईन करून घेऊ. चिटर तुमचं काय करू शकतो, हँड रायटिंग कॉपी करू शकतो, सिग्नेचर कॉपी करू शकतो, परंतु फिंगरप्रिंट मात्र त्याचे ठसे बोटाचे जे आहेत ते मात्र सेम करू शकत नाही, कॉपी करू शकत नाही. म्हणून आपण पाहतो आधार कार्डला सुद्धा आपण काय करत असतो, आपल्याला आपले फिंगरप्रिंट घेतले जातात, आपल्या डोळ्यांचे ठसे डोळ्यांची सुद्धा त्यामध्ये आपण त्या दोरीने जर आपण पाहतो छोट्या, आणि त्याच्यातून आपले ते डोळ्यांच्या रेषा सुद्धा त्याच्यामध्ये घेतल्या जातात, चेक केल्या जातात. प्रत्येकाचे युनिक आहेत. आता जे बोटांचे ठसे प्रत्येकाचे युनिक आहे. इट बिलॉंग्स टू यू अलोन. हे फक्त तुमच्या स्वतःसाठी आहे, स्वतःच आहे, दुसऱ्या कोणाचंही असे सेम नाही, सारखे नाही. इव्हन पोलीस कॅन यूज. पोलीस सुद्धा काय करतात, हे वापरतात कशासाठी, देम टू कॅच थीव्स. जर एखाद्या चोराने चोरी केली, एखाद्या कोणी जर त्याच्या हाताने वापरली ज्या वस्तू, एखाद्याने मारामारी केली किंवा एखाद्या शस्त्राने, धारदार शस्त्राने एखाद्याला मारलं, तर त्या चाकूवरती किंवा त्या एखाद्या कशावरती पण त्याचे ठसे उमटलेले असतात बोटांचे, आणि त्याच्यावरून ते त्या थ्यूज म्हणजे चोरांना पकडण्यासाठी पोलीस याचा वापर करतात. कारण फिंगरप्रिंट कोणाचे सेम नाहीत. त्या फिंगरप्रिंटचा व्यक्ती सापडला, तो चोर समजला जातो, म्हणजे सापडतो, पोलीस त्याचा वापर करतो. अँड क्रिमिनल्स म्हणजे मोठे गुन्हेगार जे असतात, त्यांना शोधण्यासाठी सुद्धा या ठशांचा वापर केला जातो. व्हॉट अदर थिंग्स कॅन यू थिंक ऑफ दॅट आर युनिक टू ईच पर्सन. आता तुम्हाला फिंगरप्रिंट माहित झाले, अशा प्रकारे आणखी काही अदर थिंग्स आहेत का जे युनिक आहेत, त्याचा तुम्ही विचार करा. असं एक छोटासा उत्तर दिलाय. आता आपण प्रश्नाकडे जाऊ. चूज द करेक्ट ऑप्शन्स. योग्य पर्याय शोधा. चीट कांट कॉपी, म्हणजे जो चीटिंग करणारा आहे, जो तुमचे हँडरायटिंग कॉपी करू शकतो, सिग्नेचर कॉपी करू शकतो आपण पाहिलं, पण काय कॉपी करू शकत नाही, तर तुम्हाला उत्तर लगेच सापडले. कारण आपण इथं पाहिलं की ह्या इथे दिले, चीट कॅन कॉपी युअर हँडरायटिंग or copy your signature, but he can't copy your fingerprint. काय कॉपी करू शकत नाही, फिंगरप्रिंट कॉपी करू शकत नाही. पर्याय क्रमांक आपल्याला दिसतोय. फिंगरप्रिंट किती पर्याय क्रमांकामध्ये आहे, तर पाय तर पाम म्हणजे तळहात, हँडरायटिंग, हस्ताक्षर आणि फिंगरप्रिंट. तर आपल्या इथं उत्तर सापडले ते म्हणजे फिंगरप्रिंट उत्तरामध्ये. आता दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स. किती सोपं आहे. तर हा जो उतारा आहे तर कशा संदर्भात आहे, तर हे सुद्धा आपल्याला कशा संदर्भात सापडते, फिंगरप्रिंट संदर्भात. इट इज युअर फिंगरप्रिंट. इथं पण आपण म्हणले आपण फिंगरप्रिंट कॉपी करू शकत नाही, युनिक फीचर आहे फिंगरप्रिंट म्हणजे, फिंगरप्रिंट इज युनिक. म्हणजे हा सगळा उतारा जो आहे तो आपल्या फिंगरप्रिंट संदर्भाने आहे, बोटांच्या ठशा संदर्भाने आहे. मग फुटप्रिंट नाही, पेपर प्रिंट नाही, कलर प्रिंट नाही. आपला उत्तर बरोबर आहे ते म्हणजे फिंगरप्रिंट. बघा आपण उत्तर कसं समजून घेतला, अगोदर काय केलं, स्किमिंग, अगोदर प्रश्न पाहिले, नंतर आपण स्किमिंग केलं, नंतर आपण काय केलं, थोडं समजून घेतला उत्तरा, आणि त्याच्यामधून आपण प्रश्नाची उत्तर शोधली. आता पुढचं उत्तर बघू.
बघा इथं दुसरं उत्तर दिलंय. क्वेश्चन इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 3 to 5 म्हणजे 3, 4 आणि 5 ह्या 3 प्रश्नासाठी इन्स्ट्रक्शन काय आहे? रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. म्हणजे प्रश्न पॅसेज दिलेला आहे तो व्यवस्थित वाचा आणि प्रश्नाची उत्तरं द्या. आता त्यासाठी आपण आपल्या ह्याच्यानुसार आपण पहिल्यांदा काय करणार आहे? प्रश्न पाहणार आहे. आता इथं बारकाईने थोडंसं लक्ष द्या. प्रश्न काय आहेत पहा. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. डॉट मेड सॉइल पुअर. पीनट्स, बीन्स, कॉटन, स्वीट पोटॅटो. दुसरा प्रश्न आहे. व्हॉट डिड कार्वर शो द फार्मर्स to grow crops like peanuts and beans, to look for new crops, to become happy, how to get good crops. आणि पुढचा प्रश्न आहे. How many things Carver made from sweet potato? 418, 118, 300, 318. राईट. 3, 4, 5 हे 3 प्रश्न आपल्याला पाहिजे. प्रश्न आपण ओव्हरलुक केलेत. आता आपण उत्तराकडे जाऊ. उत्तर आपण स्किमिंग करून घेऊ. कारवर आपण पहा तुमच्या 5वीच्या पुस्तकामध्ये या संदर्भात माहिती आहे. म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 5वी 6वीची पुस्तकं तुम्ही थोडीशी इंग्रजी पाहिलं पाहिजे. तुमच्या ह्या पाठीमागच्या पुस्तकांवरती बऱ्याच पद्धतीने बरेच जे उतारे असतात ते ह्याच्यामध्येच असतात. बघा कार्व्हर wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. बघा महत्वाचं आपल्याला काय दाखवलं त्यांनी. He showed them how to get good crops. Then these farmers grew plants like कोणकोणते प्लांट्स घेतले त्यांनी? कॉटन. Because there was profit in it. Profit, नफा. But cotton made the soil poor. परंतु कॉटन मुळे काय होतं? सॉइल जे आहे त्याचा पोत कमी होत जातो सतत पीक घेतल्यामुळं. म्हणून त्याला पुअर म्हटलं. आता कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग पाहायचं. पुअर म्हणजे आपल्याला गरीब असा अर्थ नाही. तर पुअर म्हणजे त्याच्यामध्ये जे घटक आहेत, जे पोषक घटक आहेत ते कमी होतात. सॉइल पुअर असं म्हटलं. कार्व्हर टोल्ड देम टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स, बीन्स. कोणकोणते क्रॉप घ्यायला सांगितले बघा? पीनट्स अँड बीन्स. These crops made the soil rich again. आणि हे घेतल्यामुळे काय होतं? पुन्हा त्या सॉइल मध्ये पोषक घटक तयार होतात. आपल्याला माहिती आहे ज्या क्रॉपच्या मुळांच्या मुळांवरती गाठी असतात त्याच्यामध्ये जीवाणू असतात, रायझोबियम जीवाणू असतात, अझोटोबॅक्टर जीवाणू असतात. मग ते काय करतात? वातावरणातला नायट्रोजन जमिनीमध्ये घेतात. आपण विज्ञानात शिकलो. आणि तो नायट्रोजन फिक्स करून पिकांना तो नायट्रोजन मिळतो. जमीन पुन्हा पोषक बनते. द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप्स. फार्मर्स जे आहेत त्यांना चांगल्या प्रकारचे पीक, चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळतात. इन फॅक्ट द क्रॉप्स वेअर सो गुड दॅट द फार्मर्स डिड नॉट नो व्हॉट टू डू with so much of them. But Carver began to look for new uses for these plants. From peanuts he made, बघा आता ह्या जे प्लांट्स आहेत त्याच्यापासून काय काय बनवायला त्यांनी सांगितलं. पीनट्स ही मेड काय काय बनवलं? शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, soup, as many as 300 things. बघा वेगवेगळ्या वस्तू बनवायला त्यांनी सांगितलं. ह्या जर बनवल्या तर त्या पिकांची व्हॅल्यू वाढेल, किंमत वाढेल. फ्रॉम स्वीट पोटॅटो पासून काय काय बनवलं? ही मेड 8 थिंग्स. किती वस्तू बनवल्या त्यांनी? 8 थिंग्स. Soon these crops were in great demand
अँड द फार्मर्स वेअर हॅपी. आणि ह्याच्यामुळे काय घडलं बरं, तर ह्याच्यामुळे त्या पिकांची डिमांड वाढली, मागणी वाढली आणि शेतकरी खुश झाले. मागणी वाढली त्याच्यामुळं विक्री वाढली, विक्री वाढल्यामुळं त्यांना प्रॉफिट झाला. अशा प्रकारे हा उत्तर आहे. आता आपण काय करू, उत्तर एका प्रश्नाची उत्तर आपण शोधू. बघा, प्रश्न पहिला काय दिलाय, तिसरा ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय काय करायचा आपल्याला शोधायचा आहे. डॉट डॉट मेड सॉइल पुअर. कशामुळं जे जमीन जी आहे ती काय होते, कमी, तिचं पोषकता कमी होते, जमिनीचा पोत कमी होतो. जमीन जमीन सुपीक जी असते त्याच्यामध्ये ती जमीन काय होते, कमी प्रमाणात तिची सुपीकता होते. कशामुळे होते, तर पर्याय काय दिलाय, पीनट्स, बीन्स, कॉटन आणि स्वीट पोटॅटो. 4 उत्पन्न दिलेत आपल्याला, 4 पिकं दिलेत. ह्याच्यापैकी कशामुळं सॉइल ही पुअर बनते, तर आपण ह्याच्यामध्ये उत्तरामध्ये हा शब्द पाहिलाय. बघा, जे आपण अंडरलाईन केलेली वाक्य आहेत, तर ती अंडरलाईन केलेली वाक्य जर पाहिली त्यामध्ये आपल्याला इथे लगेच सापडतं, पहा, बट कॉटन. बघा इथे दिले वाक्य, कॉटन मेड सॉइल पुअर. काय होते, कॉटन जे आहे त्याच्यामुळे काय बनते, सॉइल जे आहे ते काय होते, पुअर बनते. मग उत्तर आपल्याला बघू, पर्याय शोधून. मग कॉटन कोणत्या पर्यायात आहे, बघा, पीनट्स नाही, बीन्स नाही. पर्याय क्रमांक 3 कॉटन आहे, 4था स्वीट पोटॅटो. आपलं उत्तर सापडलं कॉटन. तर कॉटनला आपण काय करणार, गोल करणार. दुसरा प्रश्न पाहू आपण. व्हॉट डिड कार्व्हर शो द फार्मर्स. कार्व्हरने फार्मर्सना काय दाखवलं होतं, तर हे असंच कार्व्हर शोड असं आपल्याला तिथे एक कीवर्ड सापडलाय. तो आपण पुस्तकात आपल्या पॅसेज मध्ये कुठे सापडलाय पहा. बघा, कार्व्हर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स. त्याला मदत करायची होती, कुठे सापडलं पाहू आपण, ही शोड. बघा, इथे त्याला डायरेक्ट आपल्याला जसं तसं प्रश्नाचं रचना जी आहे ती इथे उत्तरामध्ये सापडते. ही शोड देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. काय दाखवलं त्यांनी, हाऊ टू गेट गुड क्रॉप, चांगली पिकं कशी घ्यायची, हे काय केलं त्यांनी दाखवलं. मग बघा, आपण प्रश्न पर्याय बघू. पर्यायामध्ये काय केलंय, पहिला पर्याय दिलाय टू. बघा, व्हॉट डिड कार्व्हर शो द फार्मर्स, टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स, टू लुक फॉर न्यू क्रॉप्स, नवीन पिकं घ्यायला सांगितली, टू बिकम हॅपी, आनंदी राहायला सांगितलं, हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. बघा, जसे तसं आपल्याला पर्याय सापडला, हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. बघा, इथं आपण पाहिलं आताच काय सापडलं, हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. हे त्यांनी काय सांगितलं, दाखवलं कशा प्रकारे घेतले पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी थिंग्स कार्व्हर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटो. बघा, आता मला आपल्याला बरं झाला हा प्रश्न सापडला. काय होतं, कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत बघा. हाऊ मेनी थिंग्स कार्व्हर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो पासून कोणकोणत्या थिंग्स, किती थिंग्स बनवल्या, किती संख्या विचारते. हाऊ मेनी म्हणजे किती. आता बघा, स्वीट पोटॅटो पासून आपण जर उत्तरात पाहिलं तर इथे पाहू शकतो आपण, इथे बघा, फ्रॉम पीनट्स ही मेड, काय काय पीनट्स पासून काय काय बनवलंय, शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर, सूप, याचे प्रकारचे 300 वस्तू बनवल्या. कशापासून, पीनट्स पासून. म्हणजे पुढे दिले, फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड 8 थिंग्स, किती किती वस्तू बनवल्यात, 8. मग इथे आपल्याला पर्यायामध्ये स्वीट पोटॅटो पासून 8 वस्तू बनवलेला पर्याय कुठे दिलाय बघू आपण. हाऊ मेनी थिंग्स कार्व्हर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटो. तर इथं सगळे पर्याय वेगळे दिलेत.
त्याचा अर्थ हा प्रश्न चुकीचा आहे, त्याच्यामध्ये पर्याय आपल्याला व्यवस्थित दिलेले नाही. असा सुद्धा एखादा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असू शकतो. आपल्या उत्तरावरती आपण कन्फर्म पाहिजे. आपल्या उत्तरावरती आपण काय पाहिजे? कन्फर्म पाहिजे, कन्फर्म. म्हणजेच अशा वेळेला मग काय होतं? आपले मार्क जातात का? तर काय होतं? एकतर ते मार्क, हा प्रश्न जो आहे तो प्रश्न काय केला जातो? ड्रॉप केला जातो आणि त्याचे मार्क काउंटिंगमध्ये धरले जात नाहीत. म्हणजेच 300 मार्काचा जर पेपर असेल तर हे 2 मार्क त्यातून वजा होतात. 298 पैकी टोटल पेपर आपला गणला जातो. म्हणजेच काही प्रश्न एखादा चुकीचा येऊ शकतो. आपली हे स्कॉलरशिप मध्ये असतो, एमपीएससी युपीएससी मध्ये सुद्धा एखादा प्रश्न चुकून एखादा प्रिंटिंग मिस्टेक किंवा काही होऊ शकते. म्हणून अशा प्रकारे आपण थोडंसं विचारपूर्वक प्रश्न सोडवले पाहिजे. तर पहा, आपण थोडंसं आज काय काय पाहिलं आपण पाहू, की सुरुवातीला आपण काय केलं, ही टेस्ट पाहिली, जी आपण सगळ्यांनी सोडवली. बरोबर? ही टेस्ट पाहिली. आता अशीच टेस्ट आज सुद्धा आपण पाठवणार आहोत आणि आपल्या तालुक्याचे आदरणीय गारवडकर सर असतील, तसंच आदरणीय गाडेकर साहेब असतील, हे आपल्याला ते पाठवतील. टेस्ट पाहिल्यानंतर आपण काय केलं, आपण पाहिलं की काय कशा प्रकारे उत्तर सोडवायचं आहे, ही एक ट्रिक किंवा त्याचे जे रूल्स आहेत, नियम आहेत, ते आपण पाहिले. नंतर आपण काय केलं, ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय, की आपण अभ्यास खूप करतो पण नेमकं परीक्षेमध्ये येतं का? आपण पिकवतो शेतामध्ये भरपूर, पण बाजारात काय विकतं हे पण पाहिलं पाहिजे, तर आपण ते विकू शकतो. नाहीतर शेतामध्ये आपण भरपूर पिकवतो आणि बाजारात त्याला मागणीच नाही, फायदा नाही. म्हणून आपण परीक्षेला कोणते प्रश्न येतात, कशा प्रकारचे उत्तरे येतात, कोणत्या पुस्तकातले उत्तरे येतात, कशा प्रकारे सोडवायचे, काही प्रश्न बरोबर असतात, काही चुकीचे सुद्धा असू शकतात का, या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 आपण इथपर्यंत प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे. आता उर्वरित पुढे ज्या आणखी प्रश्नपत्रिका आहेत, काही वेगळे उत्तरे आहेत, त्याचा अभ्यास आपण उद्याच्या तासिकेमध्ये करणार आहोत. तर आजच्या या तासिकेसाठी आमच्या तालुक्याचे सर्व टीम यांचे मी आभार मानतो आणि सर्वांना शुभरात्री. आपण इथं थांबूया.